नमस्कार मंडळी. तर आज मी तुम्हाला कोकणातली एक रानभाजी दाखवणार आहे. त्या भाजीचं नाव आहे भारंगीची भाजी. ही रानात मिळते, जंगलात नैसर्गिकरित्या ही उगवते. हिला कोणत्याही प्रकारचं खत किंवा काही घातलं जात नाही. ही खूप पौष्टिक असते. ह्याच्यामुळे म्हणजे आपल्या अंगाला खरूज वगैरे किंवा पुरळ वगैरे येत नाही. तर ही कशी बनवायची ती मी तुम्हाला दाखवते. तर ही भाजी घेतली आहे. तर ही भाजी मी स्वच्छ धुवून घेतली आहे. तर ही व्यवस्थित मी बारीक कापून घेणार आहे. आणि कापल्यानंतर इथे हे भांडं ठेवलं आहे, म्हणजे पाणी ठेवलं आहे गरम करायला. तर ते पाणी उकळलं की त्याच्यामध्ये मी ती भाजी टाकणार आहे आणि ती शिजून घेणार आहे. आणि त्याच्यानंतर ते पाणी मी काढून टाकणार आहे. पण अशी पद्धत नाही केली तरी चालते, डायरेक्ट केली तरी चालते. पण काय होतं, डायरेक्ट केल्यावरती थोडीशी कडवट लागते. त्यामुळे मी अशी करणार आहे. आणि त्याच्यासाठी मी लाल मिरची पावडर घेतली आहे, हळद घेतली आहे, थोडंसं हिंग घेतला आहे. ही तूर डाळ घेतली आहे. तुम्ही मूग डाळ, चणा डाळ, कोणती डाळ घालू शकता. नाही घातली तरी चालेल, प्लेन केली तरी चालते. इथे खोबरं घेतलं आहे, इथे मीठ घेतलं आहे आणि तेल घेणार आहे. पहिल्यांदा फोडणीला मी गोड तेल घालणार आहे, म्हणजे सूर्यफुलाचं तेल. आणि नंतर मग भाजी शिजल्यावर मी थोडंसं खोबरेल तेल टाकणार आहे. कारण अशा ज्या म्हणजे गावठी भाज्या असतात त्यांना थोडंसं खोबरेल तेल टाकलं की जरा चांगली टेस्ट येते. याला जास्त काही साहित्य वगैरे लागत नाही. एकदम साधी, सिंपल, लगेच होणारी ही भाजी आहे. तर मी ही भाजी आता व्यवस्थित अशी हे करून बारीक अशी कापून घेते. ही भाजी अशी व्यवस्थित एवढी बारीक अशी कापून घ्यायची. काय तर कशी कापायची ती पण मी तुम्हाला दाखवते. तर ही भाजी अशी घेतली आहे मी. तुम्ही वेळीवर सुद्धा कापू शकता, पण मला ते सुरीने इझी जातं म्हणून मी सुरीने कापते. तर हे अशी पकडून व्यवस्थित बारीक कापून घ्यायची. अशा प्रकारे ही भाजी कापून घ्यायची. तर आता हे पाणी गरम झालंय, तर मी अशी बारीक भाजी कापून घेतली आहे. तर ह्या पाण्यात घालायची ती आणि थोडीशी 10-15 मिनटं म्हणजे मंद गॅसवर शिजून घ्यायची. म्हणजे तिचा जो कडवटपणा असतो तो कमी होतो. शिजल्यावर ही थोडीशी पिळून घ्यायची. तरी भाजी आता छानपैकी उकळली आहे. तर तिला मी त्या गाळणीच्या साहाय्याने हे करून काढून घेते. तर आता हे मी भांडं ठेवलं आहे भाजी करायला. मी त्याच्यामध्ये हे तेल घालून घेते. तर मगाशी मी तुम्हाला सांगायला विसरले, ह्या भाजीमध्ये थोडेसे लसूण पण टाकायचे आणि कांदा भरपूर टाकायचा. आणि या भाजीचा हार्ट म्हणजे कांदा आहे. मी मगाशी बोलायला विसरली. त्याच्यामध्ये मीठ टाकायचं म्हणजे कांदा लवकर शिजला जातो. चिमूटभर साखर टाकणार आहे.
भाजी जास्त कडू असेल तर ती बॅलन्स होते. तर हा कांदा जो आहे तो जास्त शिजवायचा नाही. तर जास्त पण हा कांदा शिजवायचा नाही, कारण ह्याच्यामध्ये मला ही डाळ शिजवायची आहे. ही मी तूर डाळ घेतली आहे 1 वाटी. तर ही कच्ची डाळ आहे, मी 2-3 तास भिजत घातलेली. तर ती मी त्याच्यामध्ये घालणार आहे. तर हा मी मसाला घेतला आहे, हळद घेतली आहे आणि थोडंसं चिमूटभर हिंग घेतला आहे. तर आता हे अर्धी वाटी मी पाणी घालून ना हे डाळ शिजून घेणार आहे, कारण भाजी आपली शिजलेली आहे, फक्त ही डाळ शिजायला पाहिजे. तर ह्यावर मी ताट ठेवणार आहे. ताटावर सुद्धा वाटीभर पाणी घालते, म्हणजे खालची डाळ जळणार नाही. तर मी ही डाळ 5 मिनिटं शिजून घेते. तर आता आपली 5-6 मिनिटं झाली आहे. ही डाळ शिजली आहे, तर त्यामध्ये मी ही भाजी घालून घेते. भाजी काही शिजलेली आहे आपली, फक्त आतमध्ये मसाले मिक्स व्हायला पाहिजेत. सगळं ते मीठ वगैरे आहे ते तिखट लागायला पाहिजे भाजीला. आता 5 मिनिटं मी स्लो गॅसवर ही भाजी शिजून घेते. आता ओपनच शिजवणार आहे, म्हणजे झाकण ठेवणार नाही आहे. तर मगाशी मी मीठ टाकलं आहे, तरी पण मी थोडंसं मीठ टाकून घेते. तर आता आपली ही भाजी शिजत आली आहे. तर ह्यामध्ये मी हे ओलं खोबरं टाकते. त्यामध्ये मी हे खोबरेल तेल घालते. थोडंसं 1-2 चमचे घालायचं. तर आता 1 मिनिट शिजायला देते, नंतर आपली भाजी तयार. तर अशा प्रकारे ही आपली भाजी आहे बघा. इथलं कोरडं पाणी हे झालेलं आहे, आटलेलं आहे, याच्यामध्ये कुठेही पाणी नाही आहे. तर अशा प्रकारे ही आपली भाजी, भारंगीची भाजी, म्हणजे एक जी जंगलात मिळते ती तयार झालेली आहे. ही भाकरी बरोबर, चपाती बरोबर अतिशय उत्कृष्ट अशी लागते. आता मी गॅस बंद करते. भाजी तयार झालेली आहे. तर अशी ही छानपैकी आपली भाजी तयार झालेली आहे.